श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर 1 फेब्रुवारी या दिवशी माघी गणेश जयंती आहे आणि या दिवशी गणेशाचा जन्म झाला आहे आणि या दिवसालाच माघी गणेश जयंती म्हणून विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी गणेशाची पूजा अर्चा केली जाते। तर या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते आणि या पूजेमुळे आपल्या ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतो। तर म्हटले जाते बघा, गणेशाला विघ्नहर्ता असे म्हटले जाते। त्यामुळे जेवढं तुम्ही गणेशाचे पूजन कराल, जेवढी त्यांची स्तोत्र म्हणाल, तेवढे तुमचे जे काही समस्या असतात त्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होते। आणि हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे माघी गणेश जयंती म्हणून। या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जी काही गणेशाची मूर्ती असते ती तुम्ही स्वच्छ त्या दिवशी धुवायची, म्हणजे पंचामृताने अभिषेक घालायचा गणेशाच्या मूर्तीला। त्याच्यानंतर चौरंगावर एक स्वच्छ कापड अंथरून, लाल कापड असला तर खूपच छान, लाल कापड अंथरून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवायची। आणि गणेशाला जास्वंदाची फुलं खूप आवडतात, त्यामुळे जास्वंदाची फुलं आवर्जून घाला। जर नसतील तर दुसरी कोणतीही चालतील। आणि दुर्वा ही गणेशाला खूप प्रिय आहेत, त्यामुळे शक्यतो नक्की या दिवशी दुर्वांची माळ करून गणेशाला घाला। आणि या दिवशी मंत्र कोणता म्हणायचा, तर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करायचा। आणि गणपती अथर्वशीर्ष जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी 11 वेळा म्हणू शकता। आणि जे काही तुमच्या इच्छा आहे ती तुम्ही म्हणजे पूजा करायच्या अगोदर संकल्प करायचा की ही माझी इच्छा पूर्ण होऊ देत, आणि त्यासाठी मी आज म्हणजे गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश मंत्र जो प्रणम्य शीर्षादेव गौरीपुत्र विनायकम हा मंत्र आहे, किंवा गणपती अथर्वशीर्ष या मंत्राचे तुम्ही 11 वेळा पठण करणार असं म्हणून सांगायचे। आणि गणपतीला विनंती करायची की माझी जे काही अडचण आहे ती दूर होऊन दे, जे काही विघ्न आहेत ते दूर होऊन देत आणि तुमच्या कार्यामध्ये, आपल्या कार्यामध्ये यश येऊन दे असे गणपतीला प्रार्थना करायची। यामुळे काय होईल तर नक्की गणेश तुमची अडचण दूर करेल। आणि या दिवशी गणपतीला प्रसादामध्ये मोदक, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गणेशाला मोदक खूप आवडतात, त्यामुळे या दिवशी नक्की 11 किंवा 21 मोदकाचा भोग गणपतीला दाखवा आणि गणेशाची आरती करा। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा, शक्य नसेल तर उपवास नाही केला तरी चालतं। पण या दिवशी तुम्हाला जेवढं काही शक्य होईल तेवढं गणपतीची पूजा अर्चा करा, नामस्मरण करा। आणि तुमच्या जवळ जर गणेशाचं मंदिर असेल तर त्या दिवशी नक्की जावा। आणि शुभ मुहूर्त कोणता आहे तर 1 फेब्रुवारीला सकाळी 11:38 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 2 फेब्रुवारीला सकाळी 9:14 हा मुहूर्त संपणार आहे। त्यामुळे 1 फेब्रुवारीलाच माघी गणेश जयंती साजरी केली जाते। तर तुम्हा सर्वांना या माघी गणेश जयंती चतुर्थीच्या शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। तर माघी गणेश जयंती का साजरी केली जाते, तर या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते। गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। षोडोपचार गणेश पूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात। कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। या दिवशी ढोंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते। काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे 1.5 ते 5 दिवस गणेश जयंती साजरी केली जाते। गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे खरे तर व्रत आहे।